मी कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेपूच्या भाजीची रेसिपी। आता आपण एक जुडी शेपूची भाजी होती ती कट करून घेतली। आता याला स्वच्छ धुवून घेऊया आणि अजून बारीक कट करून घेऊया। आता हे साफ करून घेतली। चला तर पाहूया रेसिपी। आता आपण ही स्वच्छ धुवून घेतली शेपूची भाजी, याला अशा प्रकारे बारीक कट करून घेऊया, म्हणजे आपली भाजी खूप छान होते। अशा प्रकारे बारीक करून घेत आहे शेपूची भाजी। छान कट करून घेऊया ना, आणि खूप छान होते। आता अशा प्रकारे सगळी भाजी आपण कट करून घेऊया। आता आपण ही अशा प्रकारे भाजी कट करून घेतली शेपूची। आता याच्यात आपण मुगाची डाळ टाकूया आणि आता रेसिपी बनवूया। छान कट करून घेतली अशा प्रकारे, हे पहा मस्त। आता आपण कांदा कट करून घेऊया। हे पहा एक कांदा घेतलाय, त्याला असं कट करून घेऊया आणि शेपूच्या भाजीत कांदा पण टाकूया। हे पहा अशा प्रकारे एक कांदा कट केलाय आणि 4 लसूणच्या पाकळ्या कट करून घेतल्या। चला तर पाहूया रेसिपी। शेपूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य हे कट करून घेतली एक जुडी मुगाची डाळ, 1 वाटी, 4 मिरची, 1 कांदा, 4 लसूण, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि तेल, जिरं। चला तर पाहूया रेसिपी। हे पहा आता याच्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम होतंय, मग याच्यामध्ये जिरं टाकूया। मग आपण आता कांदा आणि मिरची टाकूया। कांदा आणि मिरची टाकूया आणि आपलं छान फ्राय होऊ देऊया। आता आपण हे बघा मिरची आणि कांदा छान फ्राय झाला, दिसतंय ना लाल लाल कलरचा। खूप छान फ्राय करून घ्यायचा। आपण कोणी छान फ्राय करून घेतली ना, शेपूची भाजी छान होते। हे पहा मिरची पण फ्राय झाली। आता आपण शेपूची भाजी टाकूया अशा प्रकारे। मग मुगाची डाळ टाकूया, मग मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया। आणि भाजी आहे ना अशी मिक्स करून घेऊया छानपैकी। छान मिक्स करून वरती झाकण ठेवूया आणि याच्यावरती 1 ग्लास पाणी ठेवूया, म्हणजे डाळ शिजण्यासाठी। पाणी गरम झाल्यावर यात सोडूया। आता आपलं पाणी गरम झालंय, आता आपण हे पाणी आहे ना यात सोडून घेऊया। ताट गरम झालंय तर असं कपड्यानं पकडायचं आणि यात सोडायचं। हे पहा आता असं पाणी टाकलंय, मिक्स करून 10 मिनिटासाठी शेपूची भाजी शिजवून घेऊया। माझ्या शेपूच्या भाजीचा रेसिपी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पाहूया 10 मिनिटांनी झाकून ठेवूया। हे पहा 5 मिनिट झाले, आपण उघडून पाहूया आपली भाजी शिजली का। वाव खूप छान शिजत आहे भाजी आपली। आणखी 5 मिनिटं झाकून ठेवून शिजवायला लागल। चला तर मग पाहूया 5 मिनिटांनी। आता 10 मिनिटं झाले, चला तर मग उघडून पाहूया आपली भाजी। वाव खूप छान झाली आता आपली भाजी। हे पहा मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी तयार आहे। शेपूची भाजी। बाय, भेटूया उद्याच्या रेसिपी मध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।